तर हाय भावांनो, मी आपला रोशन चव्हाण नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर भावांनो, बरेचसे दिवस झाले म्हणजे आपल्या चॅनलवरती ब्लॉग नाही येत आहे. तर भावांनो, याचं कारण हे आहे की माझी खूप तब्येत खराब होती, त्यामुळे मी ब्लॉगिंग नाही करू शकलो. कारण की खूप जास्त म्हणजे अशी खूपच जास्त तब्येत खराब झाली होती, त्यामुळे मी ब्लॉगिंग नाही केली. पण आता मी थोडा फिट वाटतोय मला. तर आपली आता डेली ब्लॉगिंग परत आपण ट्रॅकवरती आलेले आहे आणि परत आता आपली डेली ब्लॉगिंग जी आहे ती चालू करणार आहे आपण. तर आज मी आता म्हणजे खूप लेट उठलो, त्याच्यामुळे मी खूप लेट ब्लॉग स्टार्ट केला. कारण की मी ठरवलं नव्हतं की ब्लॉग करायचा आहे, पण कसं आहे माहिती आहे का, मी आधी पण सांगितलं होतं की हे गोष्ट जर मी नाही केली तर मला असं वाटते की मी काहीच नाही केलं, मला असं वाटते. तर आजच्या ब्लॉगचे मध्ये आहे जे काय एवढं बेसिक होणार आहे. आज मी कुकिंग करणार आहे. आज तुम्हाला दाखवतो मी चिकनचे पकोडे, पण चिकनचे पकोडे बनवणार आहे, ते बी घरी. आता घरी कोणीच नाही आहे, कारण की गावाकडचे जे आहे घरचे ते गावाकडे जायला आहे, त्याच्यामुळे घरी कोणीच नाही आहे. तुम्ही बघा, सर्व घर पूर्ण मोकळं आहे, पूर्ण मोकळं आहे. आणि घरामध्ये मी एकटा आहे, तर आपण कुकिंग करणार आहे. कारण की काय गडबडी पण झाली तर तुम्ही आहे आणि मी आहे, काम पच्चीस होऊन जाईल. किंवा जर घरची कोणी जर असले तर मग वाट लागायचं लई चान्सेस राहतात. आणि चला आता मी तुम्हाला आपला सेटअप दाखवतो जो कुकिंगचा. तर फटाफट जाऊया आणि कुकिंगचा सेटअप बघा. आणि आपण आता करणार आहे कुकिंग, कुक बनणार आहे. तुम्हाला वयात कुक बनेगा. हे पूर्ण सेटअप केलेलं आहे आपण. यामध्ये बेसन आहे आणि ह्यामध्ये मसाला, ह्यामध्ये कांदा आणि यामध्ये हे चिकन. तर चला आता मी पूर्ण सेटअप जो आहे आपला तयार करतो. सर्वात पहिले आपल्याला हे चिकन उकडायचं आहे आणि हे बेसनला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. थोडं ही हळद बिळद काय मिक्स करतात ते करायचं आहे. आणि चला लागू तयारीला आणि करू आपला आता चिकनचे पकोडे. एन्जॉय करा आणि तुम्ही सुद्धा ब्लॉगला एन्जॉय करा. सॉरी फॉर लेट ब्लॉग, सो बेसिक कंटिन्यू माय ब्लॉग, वॉच नाव. तर भावनं मी कांदा कट केलेला आहे आणि तिची मला आठवण आली, डोळ्यातून असं यायला लागले. असं द्या, मरू द्या तिला. हे कांदा कट केला आहे. आता याला आपण वॉश करू, एकदम साफसफाई करू आणि हे चिकनला इथं उकळून टाकू आणि बघूया, टेस्ट करूया. आता आपण प्रोसेसिंग करणार आहे आपली, बघू किती टाईम जातो काय जातो. तर फटाफट आता आपण प्रोसेसिंग करूया. बनत राहा व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे. टेस्ट ऑलवेज बेस्ट, बघत राहा. तर भावना, आपण आपली सगळी सामग्री जी होती ते मिक्स केली आहे. तुम्ही बघू शकता, हे सर्व आपण मिक्स केली आहे. आणि आता याला गॅसवरती ठेवायची वारी आहे. पूर्ण उकडू द्यायचं. याच्यामध्ये आपण टाकलं आहे मीठ, हळद, मसाला आणि तेल. तर चला याला आता आपण उकळायला टाकूया. तोपर्यंत हे रेसिपी आपली आपण कंप्लीट करूया. तर भावांनो, हे बेसन आपण मिक्स केलेलं आहे. याच्यामध्ये टाकलेला आहे आपण मसाला आणि मीठ. आणि ही कढाईमध्ये जे आहे आपण टाकणार आहे तेल. बाकी सर्वच फिनिश झालं आपलं. यामध्ये आपलं चिकन उकडते आहे, त्यामध्ये आपण बेसन तयार करत आहे. आणि बघू बरं, फायनल टेस्ट तुम्हाला दाखवतो. आणि चांगली जर वाटत असेल तर एन्जॉय करा, तुम्ही घरी ट्राय करा. आणि नवीन जर असणार तर व्हिडिओला लाईक करा. कन्फर्म तुम्ही लाईक तर करणार. डेली ब्लॉगिंगवाले असणार, आपलं डेलीचे व्ह्यूअर्स जे आहे ते लाईक करणार. चला आता मी आपलं बेसन मिक्स करतो आणि तुम्हाला दाखवतो फायनल डिश कशी झाली आणि काय झाली. कमेंट करा, लाईक करा. आता आपलं चिकन पण उकडलेलं आहे आणि बऱ्यापैकी झालेलं आहे, मला असं वाटते पूर्ण रेडी झालेला आहे. आणि आपला जो बेसनचा जो मसाला होता तो पण आपण रेडी केला आहे, हा तो मसाला. आणि यामध्ये पण तेल घेतलेलं आहे. आणि बाकी सर्व गोष्टी झालेल्या आहे. बाकी सर्व गोष्टी झालेल्या आहे. आता आपल्याला फायनल रिझल्ट घ्यायची वारी आहे. तर आता तुम्हाला दाखवतो. आता फुल तुम्ही बघितलेलं आहे, नॉर्मल विषय. आता चिकन उकडलेलं आहे, त्याला बेसनामध्ये तळायचं आहे. मी तुम्हाला ते पण दाखवतो आणि फायनल रिझल्ट पण तुम्हाला दाखवतो की डिश कशी बनते आपली. आणि ट्राय करा तुम्ही, खरोखर सांगतो. एकटे असताना ट्राय करायला पैसे नाही जात, करायला ट्राय. कारण की जेव्हा आपल्यावरती प्रॉब्लेम येते तेव्हा कोणी नसते आपल्यासोबत. आता मी एकटा आहे, माझ्या घरी कोणी नाही आहे आणि मला भूक पण लागलेली आहे. कारण की आपल्याकडे पर्याय नाही आहे, काही कोणाला मागू शकत नाही आपण, आपल्याला त्याची सवय नाही आहे मला आधीपासून. तर स्वतः करायचं. तर आपलं जे चिकन आहे जे उकडलेलं आहे हे बघू शकता तुम्ही. हे सर्व मिक्स झालेलं आहे, आपलं सर्व चिकन उकडलेलं आहे आणि प्रॉपरली शिजलेलं आहे. आणि कढाई पण आपली हिच्यावरती आलेली आहे, गॅसवरती आलेली आहे.
तर चला एक एक करून आपण त्यामध्ये टाकूया ते आणि बघूया फायनल टेस्ट कसा लागतो. कारण की ऑलमोस्ट पूर्ण झालेला आहे आता, भरपूर वेळ गेला आणि हे सर्व गोष्टी आपल्या रेडी आहे. या सर्व गोष्टी रेडी आहे. तर चला आता एक एक करून त्यामध्ये टाकूया आणि टेस्ट करूया कसं झालं आहे आणि कसं टेस्ट आहे आणि कसं लागतं. बघत राहा व्हिडिओ. तेल खूप तपलेलं आहे आणि माझा जीव पण घाबरतो आहे, नाही तर ते व्हिडिओ बघितलं असणार की भडका होऊन जातो. हे पहिलं पीस आलं आपलं, हे आपण मिक्स केलं यामध्ये आणि याला प्रॉपरली मिक्स करूया आणि याला मिक्स केलेला आहे आणि हा केला पहिला राऊंडला. येप्पा हा गेला पहिल्या राऊंडला आणि बघूया आता याला कसं दिसतंय ते एकदम प्रॉपरली दिसतं आहे. आणि हा आला आपला एक सेकंड पीस, हा वाला, याला पण एकदम प्रॉपरली मिक्स करूया आणि प्रॉपरली मिक्स झालेला आहे. याला पण डायरेक्ट खरबूजे की शक्ल घे, ये वेगळं आहे. तर भावना असे करून आपले 2 पीस गेलेले आहे आणि तुम्ही व्हिडिओ लास्टला बघा, कारण की हळूहळू याला खूप वेळ जाईल. हळूहळू मी पूर्ण फायनल टेस्ट तुम्हाला दाखवतो. आता प्रॉपरली तुम्ही बघितलं आहे, हे सर्व गोष्टी झालेल्या आहे आपल्या, ह्या सर्व बेसिक सर्व गोष्टी झालेल्या आहे आणि आपला कार्यक्रम पण एकदम व्यवस्थित चालू आहे. तर तुम्हाला फुल फायनल व्हिडिओ दाखवतो, फुल फायनल टेस्ट दाखवतो की व्हिडिओ आपले जे चिकनचे पकोडे ते कसे झाले आणि काय झाले. खूप भारी आहे, तुम्हाला दाखवतो लास्टला. तर भावांनो फायनली आपली डिश तयार झालेली आहे आणि ती या प्रकारे दिसते, कारण की खूप उशीर झाला त्या गोष्टीला. 2 घंटे होऊन गेले, सर्वीकडे अंधार झालेला, लाईट लावून शूट करावं लागते मला. सर्व दूर अंधार झालेला आहे बघा. आणि आपण स्टार्ट केव्हा केलं होतं आणि आता टाईम काय झाला आणि आपल्याला जॉबला पण जायचं आहे. तुम्हाला बघू शकता तुम्ही, ही आपली डिश एकदम तयार झालेली आहे प्रॉपरली. ही आपली डिश पूर्ण तयार झालेली आहे आणि ही रस्सा ठेवलेला आहे मी. खूप भारी लागते, तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा. मी माझ्या घरी तर ट्राय केलीच आहे, पण तुम्ही पण ट्राय करा. टेस्ट खूप भारी आहे आणि खायला पण टेस्टी लागते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. जर व्हिडिओ चांगला वाटत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय मित्रांनो, भेटूया ट्रॅकिंग ब्लॉगला उद्या.